Hallelujah, Jesus. Glory be to the word of God. देवाच्या वचनाला सर्व गौरव मिळो. Glory be to the God the Father, God the Son, and God the Holy Spirit. पिता परमेश्वर, पुत्र परमेश्वर आणि परमेश्वर पवित्र आत्म्याला सर्व गौरव मिळो. Gracious, loving Heavenly Father, कृपाळू स्वर्गीय आमच्या जिवंत बापा, this wonderful and precious time we come before your holy and merciful throne. या अद्भुत आणि मौल्यवान समय तुझ्या पवित्र दयासनापुढे येतो. And we pray, Lord, प्रभू प्रार्थना करतो, speak with your people. तुझ्या लोकांशी तू बोल. Bless to your people. तुझे लोक आशीर्वादित कर. Touch to your people. तुझ्या लोकांना स्पर्श कर. Anoint to your तुझ्या people. लोकांचा अभिषेक कर. Lord, give प्रभू. life to your people. तुझ्या लोकांना जीवन दे प्रभू. Because life is very precious. कारण प्रभू जीवन हे मौल्यवान आहे. It's only in one time. जीवन केवळ एकदाच तू दिलेले आहेस प्रभू. And people should understand the importance of the life. आणि लोकांना जीवनाचा महत्त्व व अर्थ समजणं गरजेचं आहे. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Oh, precious Holy Spirit, मौल्यवान पवित्र आत्मा, we welcome you. आम्ही तुझं स्वागत We करतो. welcome you. आम्ही तुझं स्वागत We करतो. welcome you, dear Holy Spirit. प्रिय पवित्र आत्मा, आम्ही तुझं स्वागत करतो. There is no one else like you, Lord. तुझ्यासारखा कुणी नाही प्रभू. In the heaven, on the earth, ना स्वर्गात ना या पृथ्वीत आला. nobody's else like you, Lord. तुझ्यासारखा कुणी नाही प्रभू. Nobody's else like you. तुझ्यासारखा कुणीही So नाही. speak with us आमच्याशी तू बोल and let thy name be glorified. आणि तुझ्याच नावाला गौरव मिळू दे. In Jesus' name. येशूच्या नावात. Amen. आमेन. Praise the Lord. देवाची स्तुती असो. To announce, and I feel very much bad to announce one news to among us. आणि तुम्हा सर्वांना हे सांगण्यास मला अत्यंत दुःख वाटत आहे. Our beloved brother in Christ newly got salvation. Last 6-7 months he was with us. Today brother Prashant Mate is not with us. He went to the Lord. आणि मला हे सांगण्यात फार दुःख वाटत आहे की ख्रिस्तामध्ये आपले बंधू गेले 7 ते 8 महिन्यांपूर्वी त्यांना तारण मिळालं, आपल्या सोबती होते, पण आज सांगण्यात मला दुःख वाटत आहे की ते आता आपल्यामध्ये नाही. Today morning he just went to the Lord. आणि आज सकाळी ते प्रभूकडे गेले. He finished his earthly journey and he started eternal journey. त्यांनी त्यांची पृथ्वीवरील धाव संपवली, प्रवास संपवला आणि सार्वकालिक जीवनाकडे गेले. My beloved people of God. माझ्या प्रिय देवाच्या लेकरांनो, Actually, today's my condition is not, I cannot stand and preach, but I have to preach आणि आजची परिस्थिती अशी आहे की मी उभं राहून प्रचार नाही करू शकत, पण मला प्रचार करावा लागेल. because I was just came from the hospital आणि हॉस्पिटल मधनच आता to आलेलो give the आहोत. orders to body to आणि send the जी PM बॉडी पीएम ला देऊन आम्ही आता इकडेच आलेलो आहोत. postmortems. पोस्टमॉर्टमला देऊन बॉडीला इकडे आलो आहोत. After finishing तिथली प्रक्रिया service, सभा संपल्यानंतर I have to again go back to the end पुन्हा things. मला तिकडे सगळ्या गोष्टी शेवट करण्यासाठी But जायचं, still I have to stand for the Lord. पण तरी प्रभूसाठी मला उभं राहायचंय. Beloved people of God, प्रिय देवाच्या लेकरांनो, I want to tell you one thing. मला तुम्हाला एक गोष्ट No सांगायची. matter what is situation is in your life, काही हरकत नाही, जीवनामध्ये कशी परिस्थिती but येते, stand for the Lord. पण प्रभूसाठी खंबीर उभे Stand राहा. for the Lord. देवासाठी उभे राहा. Stand for the Christ. ख्रिस्तासाठी उभे We राहा. are in these last days, आपण शेवटच्या काळात जगतोय and in प्रियांनो. these last days, enemy want to destroy. He want to thief our life. He want to kill our life. आणि या शेवटच्या दिवसांमध्ये सैतान चौताळलाय की कशा प्रकारे विश्वासणाऱ्याच्या जीवनावरती हल्ला करून त्याचं जीवन चोरून त्याला नाशाकडे न्यायचंय. He is coming. Bible says John chapter number 10 and verse number 10. आणि योहान 10:10 मध्ये वचन सांगतं, The thief came to destroy, to kill. चोर आलाय चोरी, घात आणि नाश करण्यासाठी, But God came पण प्रभू आलाय to give us the life and the abundant life. आपल्याला जीवन देण्यासाठी आणि तेही विपुलतेचं जीवन Just give देण्यासाठी. thanks today that we are alive. प्रभूला धन्यवाद द्या प्रियानो, आपण जिवंत Give आहोत. thanks to living God त्या जिवंत देवाला धन्यवाद द्या that we are alive. की आज आपण जिवंत आहोत. So many people taking last breath of their life. आज अनेक लोक दवाखान्यांमध्ये शेवटचा श्वास घेत आहेत. Some people finish their travelings, काही लोकांनी प्रवासही संपवलाय, but we are alive. पण आपण जिवंत We are आहोत. alive. आपण जिवंत आहोत. In this life, my beloved people,
Don't earn money, don't earn prosperity, don't earn anything on the, humanity. आणि हे जीवन जगत असताना पैसा कमवू नका, संपत्ती कमवू नका, मालमत्ता कमवू नका, तर माणुसकी कमवा. Yes. माणसाला कमवा, माणसाला कमवून दाखवा. Because this all things will he end over here. या सगळ्या गोष्टींचा नाश इथेच आहे आणि इथेच होणार. But if you earn the humanity, पण जर तुम्ही माणुसकी जपली, ओळखली, till last breath everybody will stand with you. तर शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सोबत प्रत्येक जण उभा राहील. Hallelujah. हालेलुया. Brother Prashant was a man of humanity, आणि ब्रदर प्रशांत जे होते ते माणुसकीचे व्यक्ती होते, माणसांना धरून चालत होते. Every day. दररोज. On my one call he was stood with me. आणि माझ्या एका फोनवरती ते माझ्या सोबती उभे राहायचे. Every time, whenever I called him, brother, where are you? Yes, pastor, where to come? Please tell me, I'm coming. आणि जेव्हा मी फोन करायचो त्यावेळेला पहिला प्रश्न ते करायचे की पास्टर बोला कुठे यायचं, मी आलोच, I'm ready. मी तयार आहे, I'm ready. मी तयार आहे. But sometimes frustrations, depressions, discouragement, when comes in the life, people sometimes they don't want to lose their life, or they don't want to give up their life, but the enemy attacked over their emotions. आणि काही वेळेला निराशता येते, हताशता येते, दुःखी होतो, आणि त्या वेळेला त्या व्यक्तीला इच्छा नसती ते हार मानायची किंवा जीवन संपवायची, पण शत्रू फार वाईट आहे, सैतान वाईट आहे. He attacked over their emotions. आणि त्यांच्या भावनेवरती तो हल्ला He करतो, play with their emotions. त्यांच्या भावनेशी खेळतो, He play with their minds. त्यांच्या मनात सोबती खेळतो. People of God, देवाच्या लोकांनो, my children, listen carefully. माझ्या लेकरांनो, व्यवस्थित ऐका. No matter what kind of problems you are facing, काही हरकत नाही आज कोणत्या प्रकारच्या समस्यांमधून तुम्ही जाताय, but don't give up in your life. पण हार जीवनामध्ये कधी मानू Don't नका. give up. हार मानू नका. Don't give up. हार मानू नका. Don't give up. हार मानू नका. Till last breath God will stand with you. शेवटच्या श्वासापर्यंत देव तुमच्या बाजूने He उभा will राहील. help you. तो तुमची मदत He करेल. will stand with you. तो तुमच्या सोबती उभा But राहील. it's my humble request. पण ही माझी नम्रतेची विनंती आहे, Don't give up in your life. जीवनामध्ये हार मानू नका. Don't give up in your life. परिस्थिती कशी असो पण हार मानू नका. Don't give up. हार मानू नका. Because after this there is no other life. कारण की हे जीवन झाल्यावरती मरणानंतर जीवन नाही. Only one life. एकदाच जीवन आहे. Only one life. एकदाच जीवन God आहे. has given us only one life. देवाने हे जीवन फक्त एकदा दिलेलं आहे. Hallelujah. After this no life. त्याच्यानंतर जीवन नाही. After this we have to enter into the eternity. त्याच्यानंतर आपल्याला सार्वकालिकतेमध्ये That is the जायचं आहे. eternity. ती सार्वकालिकता आहे. But here on the earth पण only या one life. पृथ्वीवर एकच जीवन दिलेलं Only आहे. one life. एकच जीवन So आहे. that's why म्हणून please कृपया कृपया protect humanity. माणुसकीला जपा, त्याचं संरक्षण करा. Care your all peoples. तुमचे जे लोक आहेत ना त्यांना जपून ठेवा, त्यांची काळजी घ्या. Care your peoples. तुमच्या लोकांची काळजी घ्या. I remember his word. मला त्यांचे शब्द अजूनही आठवतात. Pastor, पास्टर in Marathi he said, what he मराठीत said, ते म्हणायचे, मतभेद झाले तरी चालतील पण मनभेद होऊ देऊ नका. Every time he was speaking this word. आणि प्रत्येक वेळेला ते हे शब्द बोलायचे. And he loves that one song that तू गौरवाने जेव्हा येशील येशू देवा. आणि त्यांना हे गीत फार आवडायचं की तू गौरवाने येशील, वैभवाने. तू वैभवाने येशील. I'm not able to sing. Shraddha, come, Pooja, come. मी श्रद्धाला आणि पूजाला वरती बोलवेल हे गीत गाण्यासाठी. come. आज त्यांच्या स्मरणार्थ हे गीत गाऊयात. Yes, because he loves that song. कारण की त्यांना हे गीत फार आवडायचं. We are not celebrating the dead ceremony, but I don't know what to preach. I have lots of messages to give, but today is not a condition to give such a revelation or something, आणि भरपूर मोठे संदेश आहेत माझ्याकडे, पण आज ती वेळ नाहीये की ते प्रकाशन तुम्हाला मी देऊ. Hallelujah. हालेलुया. Amen. तीन पामराला विसरू नकोस देवा,
देवा या दीन पामराला नकोस देवा तू वैभवान जेवा येशील येशू देवा तू वैभवाने जेवा येशील येशुदेवा या दीन पामराला विसरू नकोस देवा या दीन पामराला विसरू नकोस देवा. येस माणूस गेल्यानंतर किंमत नाही बर का. जिवंत आहे तोपर्यंत माणूस की जपा. हे जीवन एकदाच आहे प्रियांनो. पृथ्वीवरचा प्रवास एकदाच आहे. एकदा गेलं की कोणी नाही. तेवढा दिवस रडतील, 4 दिवस रडतील, नंतर तुमच्यासाठी रडणारं कोणी थांबणार नाही. जग धावतंय, त्या धावेच्या मध्ये विसरून जातात सगळं. पण ख्रिस्त जो आमच्यासाठी वधस्तंभावर गेला ना, त्याची आठवण आज पण आहे. आणि म्हणून गीतकार म्हणतो, गेलास क्रूसावरी पाप्याला तूच तारी. गेलास क्रूसावरी पाप्या पाप्याला तूच तारी. तुझी जीवनाचा ठेवा आहेस येशू देवा. येस लॉर्ड तुझी वनाचा ठेवा आहेस येशू देवा या दीन पामराला विसरू नकोस 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 देवा. लक्षात घ्या, तुमचा घमंड, तुमचा गर्व, मीपणा सगळं इथंच सोडायचं. इथंच है ना. माझं माझं आणि शेवटी कबाडाचं ओझ है ना. सगळं इथं सोडून जायचंय प्रियांनो. म्हणून काय जपायचं असेल तर माणुसकी जपा, इंसानियत को पहचानो. कारण सगळं इथं सोडून जायचंय. कोणी पैशाची पुशारकी मारत, कोणी मोठ्या मोठ्या संपत्तीची पुशारकी मारत. पण प्रियांनो, या शरीरातून आत्मा गेला ना, त्याला जसा जिवंत असतो त्याला नावाने ओळखतात. लक्षात घ्या. काय आत्मा गेला रे गेला त्याला बॉडी म्हणतात. बॉडी काय म्हणतात? बॉडीला उचला, बॉडीला जाळा, बॉडीला पुरा. म्हणून जिवंतपणी या सेवकाचा तुम्हाला शिकवण आहे, सांगणं आहे, माणुसकी जपा. तू जीवनाचा ठेव जरा आहे धार खरा. तू जीवन नाचा झरा झरा आमचा धार खरा. हृदयात तू बसावा करीतो तुझा मी धावा. हृदयात
कोस देवा यादी. बंधू प्रशांत तुमच्या स्मरणात आज हे गीत समर्पित करत आहे. वायाजी पामराला कोस देवा यादीन पामराला नकोस देवा यादीन पामराला विसरू नकोस देवा यादीन पामराला विसरू नकोस देवा यादीन पामराला विसरू नकोस देवा. तू वैभवा जेवा Yes. यादीन पामराला Let us clap and glorify the name of Jesus. जोरात टाळ्या वाजवू आणि प्रभूला सर्व गौरव देऊया. Hallelujah. आमेन. Amen. Let us open our Bible. वचनाकडे आपण वळूयात. Book of Deuteronomy chapter number 31. अनुवाद 31:60 31. 31 And we will go to the last word. शेवटच्या वचनाकडे जाऊयात. Yes, read it. No. 31. Yes. Read 29. 29. For I know that after my death you will be utterly corrupt and turn aside from the way which I have commanded you, and evil befallen you in the later days, because you will do evil in the sight of the Lord to provoke him to anger through the works of your hands. Ha. Then Moses says, spoken in hearing, all the congregation of Israel, the word of this song until they end. Thank you. Yeah, read it. 29. कारण मला ठाऊक आहे की मी मेल्यावर तुम्ही अगदी बिघडून जाल. ज्या मार्गाने चालण्याची मी तुम्हाला आज्ञा केली आहे तो तुम्ही सोडून द्याल. परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते तुम्ही कराल व आपल्या हातच्या कृतीने त्याला चीड आणाल, म्हणून पुढील काळी तुमच्यावर विपत्ती येऊन पडेल. Hallelujah. आमेन. Listen carefully now. व्यवस्थित The ऐका. very important message God want to give you. आणि महत्त्वाचा संदेश परमेश्वराला तुम्हाला द्यायचा आहे. That after the death of the servants of the after the death of the man of God, you know, after the death of guiders, आणि मार्गदर्शक किंवा देवाचे जे दास असतात त्यांच्या मृत्यूनंतर people again began to deceive from their ways, right ways and the righteous ways. पुन्हा काय होतं, त्यांच्या मरणानंतर लोक जे असतात ते धार्मिक मार्गाकडनं भटकतात. Hallelujah. हालेलुया. That's why म्हणून today I want to give you this instruction message and inspiration message. आणि आज मला तुम्हाला हे प्रेरणेचा संदेश द्यायचा आहे आणि सूचनांचा संदेश द्यायचा आहे. That my beloved people of की God, माझ्या प्रिय देवाच्या लोकांना always you need to learn and understand one thing. तुम्हाला नेहमी एक गोष्ट शिकायची आहे You need to understand one आणि thing. एक गोष्ट समजून घ्यायची आहे. That you should not corrupt yourself. तुम्ही स्वतःला भ्रष्ट होऊ देऊ नका.
You should not corrupt your mind. तुमच्या मनाला भ्रष्ट होऊ देऊ नका. You should not corrupt your life. तुमच्या जीवनाला भ्रष्ट होऊ देऊ But नका. पण protect your life. तुमच्या जीवनाचं Oh, संरक्षण करा. secure your life. तुमच्या जीवनाला सुरक्षित The ठेवा. Moses, the great man of God, after his death, before his death, he's saying, आणि मोशे देवाचा सर्वात मोठा भविष्यवक्ता तो मरणानंतर म्हणतो मरताना before म्हणतो, his murder, त्याच्या मृत्यू he's पहिला giving म्हणतो instructions. आणि तो लोकांना सूचना देतो. He's giving instructions. तो सूचना My देतो. beloved, माझ्या प्रियांनो, I know मला after my माहितीये. death you will corrupt. माझ्या मरणानंतर तुम्ही बिघडून जाल. Because nobody is a guider in your life. का? कारण की तुमच्या जीवनावरती मार्गदर्शन करणारा People कुणी of नसेल. God, देवाच्या in लोकांना. your life, तुमच्या if you जीवनामध्ये. want to become a secure, if you want to be secure in your life, जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सुरक्षित राहायचंय, guider is important. जो मार्गदर्शक असतो तो महत्त्वाचा Mentor आहे. is important. एक शिक्षक महत्त्वाचा Who can असतो, maintain your life? जो तुमचं जीवन जे आहे तो व्यवस्थित सांभाळेल. Hallelujah. Hallelujah. Without the guider, people deceived from their ways. आणि मार्गदर्शक नसल्यामुळे लोक मार्गातनं भटकून जातात. Hallelujah. Hallelujah. So this wonderful time, या सुंदर अशा God सणात want to speak with you. देवाला तुमच्याशी Give बोलायचं, importance to the life. जीवनाला महत्त्व द्या. Hallelujah. Amen. Rather than giving importance to the things and the situations, give importance to the life. गोष्टींना तुम्ही महत्त्व देण्यापेक्षा तुमच्या जीवनाला जास्ती महत्त्व Because द्या. God has given the chance in our life. This कारण is की- only last chance. कारण की देवाने ही संधी आणि ती शेवटची संधी आपल्याला This is the दिलेली. last chance. ही शेवटची संधी आहे. After this, there is no more chance. कारण की ह्याच्यानंतर संधी Already नाही. on 31st night, God spoke to me. 31च्या रात्री देव मला म्हणतो This year you will saw so many death. की या वर्षामध्ये अनेक मृत्यू पाहायला So मिळणार आहेत. many beloved death. अनेक प्रियजनांचे मृत्यू So पाहाल. many closer people death. अनेक जवळच्या व्यक्तींचे Why? मरण. का? Not by natural death, नैसर्गिक मृत्यू नाही but it will be the accidental. ऍक्सिडेंट अपघाती मृत्यू It will असतील. accidental death. अपघाती मृत्यू And if you असतील. want to secure them, आणि जर तुम्हाला त्यांना सुरक्षित if you ठेवायचं, want to protect them, जर त्याचं संरक्षण करायचं, then तर what you have to do. तुम्हाला काय करावं लागेल? God said to me, what you have to do. देव मला म्हणलं की तुला काय करावं लागेल? Tell the people open truth. की लोकांना सांगा की सत्य उघडा. Tell the people openly truth. लोकांना उखडपणे सत्य सांगा. Hallelujah. Hallelujah. So my beloved people, माझ्या प्रिय I'm लोकांनो, giving this open truth to you. हे उघड सत्य मी तुम्हाला देते That do not deceived from the right ways. की चांगल्या मार्गातून सत्याच्या मार्गातून भटकू नका. Hallelujah. आमेन. Yeah, it will be difficult to stay in that ways. सत्याच्या मार्गावर चालत असताना कठीण परिस्थिती येतील. It is difficult, हो, ती मार्ग कठीण It's आहेत, painful. ते त्रासदायक So आहेत. many troubles, trials and tribulations comes. अनेक त्रास, परीक्षा, छळ, संकट येतील. But still, पण तरी you have to stand still and glorify the name of God. तुम्हाला स्थिर उभं राहायचं आणि देवाच्या नावाला गौरव Because the द्यायचा. Bible says, कारण बायबल in सांगतं, this world, या जगामध्ये you may see so many difficulties and troubles and the oppositions. आणि बायबल सांगते की या जगात जगत असताना अनेक त्रास, छळ, संकट येतील. So many opposition will come. भरपूर विरोध होतील. But still you have to stand in the Lord. पण तरी प्रभू मध्ये स्थिर उभं Stand in राहायचं. the Lord. तरी प्रभू मध्ये स्थिर Never उभं give राहायचं. up. हार मानू नका. Never give up. हार मानू नका. People of God, देवाच्या लोकांनो, God will take care of your till last breath. देव तुमची शेवटच्या श्वासापर्यंत काळजी He घेईल. will provide all your things. तुमच्या सर्व गोष्टींचा पुरवठा करेल. Nothing will be lack in your life. तुमच्या जीवनामध्ये कुठल्या गोष्टीची Oh, कमी might be पडणार today नाही. you are facing some problems. कदाचित आज कुठल्या तरी समस्यांमधून But I जाताय. want to encourage you पण मला तुम्हाला प्रोत्साहन that द्यायचं never give up की हार मानू and नका never do suicide. आणि आत्महत्या तर करू नका, विचारही करू नका. This is against the Lord. कारण हे प्रभूच्या विरोधात This is आहे. against the heaven. हे स्वर्गाच्या विरोधात This आहे. is against the plan of Almighty. हे सर्व शक्तिमान देवाच्या विरोधात आहे. Hallelujah. Amen. That's why never try to attempt the suicide. कधी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करू नका. No matter if you have any problems, if you have frustrations, come to church, sit in the temple of God, pray to God, cry to God, but don't give up. जर तुम्हाला समस्या आहे, जर जीव वैतागलाय, निराश झालेत, हताश झाले, तर मी एकच सांगेल, चर्च मध्ये या, तासोन तास बसा. काय रडायचंय ते रडा, Before काय God. ओरडायचंय ओरडा देवा पुढे, पण असा प्रयत्न करू नका. Don't attempt the suicide. पण आत्महत्या करण्याचा प्रयत्न करू नका. Are you listening? ऐकताय का? Are you listening? ऐकताय का? No matter what kind of, what level you are frustrated, काही हरकत नाही की किती मोठ्या पातळीवर तुम्ही वैतागलेत,
But पण if you have a Christ, जर तुमच्यामध्ये ख्रिस्त आहे, that Christ is in you, the hope of your glory. कारण तुझ्यामधला ख्रिस्तच तुझ्या गौरवाची आशा आहे. Hallelujah. Amen. If you nobody standing with you, no problems. जर कुणी उभं राहत नाही, काही काळजी करू No नका. relatives stand with you, no problems. जर नातेवाईक उभे राहत नाहीत, काही हरकत नाही. Nobody supporting you, no problems. जर कोणी मदतीला उभा नाहीये, काळजी करू नका. God will stand with you. देव तुमच्या सोबत उभा God राहील. will stand with you. देव तुमच्या सोबत उभा God आहे. will stand with you. देव तुमच्या But सोबत for आहे. that, पण त्यासाठी you need to stand with God. तुम्हाला देवासोबती You उभं need to राहावं लागेल. stand with God. तुम्हाला देवासोबती उभं Don't राहावं give लागेल. up. हार मानू नका. Don't give up. हार मानू नका. Don't lose your life. तुमचं जीवन गमवू नका. Don't lose your life. तुमचं जीवन Because गमवू this नका. life is only one time. कारण हे जीवन फक्त एकदाच आहे. After this, यानंतर no physical life. शारीरिक जीवन There नाही. will be a spiritual life, spirit आत्मिक- life. आत्मिक जीवन असेल. Hallelujah. Hallelujah. In this physical life, या शारीरिक live जीवनामध्ये humanity, care humanity, protect humanity. I always teach my all children, माझ्या सगळ्या लेकरांना मी नेहमी सांगत असतो, हे जीवन जगत असताना या जीवनातच लोकांना कमवा, लोक जमवा, माणुसकी जपा. Hallelujah. हालेलुया. Care humanity. माणुसकीची काळजी Take घ्या. care one another. एकमेकांची काळजी घ्या, त्यांच्यासाठी उभे राहा. Because you don't know and I don't know when anybody will finish their journey from this world. कारण तुम्हाला माहित नाही, मला माहित नाही की त्याचं जीवन, त्याचा प्रवास या जीवनातून कधी थांबेल. Hallelujah. हालेलुया. Is there anybody who gives the guarantees? आहे का कुणी की जे आश्वासन देईल? Nobody. कुणीच देऊ शकत नाही. अरे कल उधर था, आज क्या हो गया? कल अच्छा था, अभी गया. हेलो, ये ध्यान से सुनना. ऐका व्यवस्थित. Listen carefully. व्यवस्थित ऐका. That's why म्हणून love one another. एकमेकांवर प्रेम करा. Care one another. एकमेकांची काळजी घ्या. Protect one another. एकमेकांचं संरक्षण करा. Pray for one आणि another. एकमेकांसाठी प्रार्थना करा. Hallelujah. हालेलुया. If somebody is hungry, give them food. जर कोणी भुकेलंय त्याला अन्न द्या, Somebody खायला is द्या. thirsty, give them कुणाला water. तहान लागली त्याला पाणी पाजा. Somebody is naked, give them cloth. कुणी नग्न दिसतंय तर त्याचे अंग झाका, कपडे द्या त्याला. Somebody is asking help from you, stand with them. जर कोणी तुमच्याकडे मदत मागते त्याच्यासाठी उभे राहा. Might be you will not able to provide high level help, कदाचित तुम्ही मोठी मदत करू शकत नाहीत, but you can give the 10 rupees. पण फुलाची पाकळी तरी देऊ शकता, Is it 10 right? रुपये तरी देऊ शकता. Hallelujah. Please, beloved, it's my humble request. प्रियांनो, ही माझी नम्र विनंती Never आहे. attempt suicide. आत्महत्या कधीच करू Let नका. this my video should go viral, should all over the world. आणि आजचा व्हिडिओ संपूर्ण जगभरात पसरला पाहिजे. Never attempt the suicide. की आत्महत्या कधी करू नका. It's against the Lord Almighty. कारण हे सर्व शक्तिमान प्रभूच्या विरोधात It's a आहे. sin against the Almighty. हे देवाच्या विरोधात आहे. Never give up in your life. जीवनामध्ये हार मानू Never नका. give up in your life. जीवनात हार मानू Oh, नका. if you are frustrated, वैतागलेत if का you are तुम्ही? depressed, निराश झालेत का? discouraged, हताशलेत का? you lost your hope, तुमची आशा you गमावली lost का? your joy, तुमचा आनंद you गमावलाय lost your का? house. तुमचं घर गमावलंय का? Don't worry. काळजी करू नका. Come to the temple of God. देवाच्या भवनात या. Sit before the Lord. प्रभू समोर बसा. Cry before the प्रभू Lord. समोर रडा. Tell your problems to the Lord. तुमच्या समस्या प्रभूला सांगा. He will solve your problems. तो तुमच्या सर्व समस्यातून तुम्हाला He बाहेर will काढेल. solve your problems. तुम्हाला समस्यांमधून बाहेर No काढेल. matter what is the condition of your life. काही हरकत नाही, तुमच्या जीवनाची परिस्थिती काय No आहे. matter what is the condition of your family. तुमच्या कुटुंबाची परिस्थिती काय No आहे. matter what is the condition of this world. या जगाची परिस्थिती काय आहे. But I encourage you, brothers and पण sisters, मी तुम्हाला प्रोत्साहन देतो. never give up in your life. तुमच्या जीवनामध्ये हार मानू नका. Never give up in your life. तुमच्या जीवनामध्ये हार मानू Because नका. this life is only one time. कारण हे जीवन फक्त एकदाच आहे. After this, त्यानंतर no other life. दुसरं जीवन After नाही. this, यानंतर no physical life. शारीरिक जीवन There नाही. will be eternal. सार्वकालिक But जीवन who असेल. will give guarantee? पण आश्वासन आहे का? Who will give guarantee? आश्वासन कोण देणार? खात्री. Who will खात्री give? कोण देणार? Who will give us a guarantee? Tell me. खात्री कोण देणार? Will you give guarantee that you will stay forever in eternity? तुम्ही देऊ शकता का खात्री की तू सार्वकालिकतेमध्ये जगणार आहेस? It's depend on what you are doing, what kind of life you are living in this planet. या पृथ्वीवर तुम्ही कोणत्या प्रकारचं जीवन जगताय हे तुमच्यावर आहे. It's upon that, depend on that, you know, त्याच्यावरती हे अवलंबून आहे that where you will be, की तुम्ही कुठे असणार आहात. in heaven or hell. तुम्ही स्वर्गात असाल की नरकामध्ये. Hallelujah. Please, brothers, sisters, प्रिय भावांनो, बहिणींनो, कृपया
Love one another. एकमेकांवर प्रेम करत Care राहा. one another. एकमेकांची काळजी All घ्या. the family, listen carefully. हे ग्लोरियस कुटुंब व्यवस्थित ऐका. All my beloved families people. माझ्या सर्व कुटुंबातील सदस्य व्यवस्थित ऐका. I'm encouraging you. मी तुम्हाला प्रोत्साहन देतोय. Take care one another. एकमेकांची काळजी घ्या. Stand with one another. एकमेकांसोबती उभे राहा. Ask what if somebody is crying. Ask them what is your जर कोणी problem. रडतंय तर त्याला विचारा की काय झालंय. If somebody is under the depression, go and comfort them. जर कोणी निराशतेमध्ये आहे, जा जाऊन त्याला सांत्वना If द्या. somebody is alone, stand with them. जर कोणी एकटा आहे तर त्याच्या सोबती उभा राहा. If somebody is want to end their life, जर कुणाला त्याचं जीवन संपवायचंय, go and help them. जा जाऊन त्यांना सांत्वना द्या, Go मदत करा. and be with them. जा जाऊन त्याच्या सोबती उभे राहा. Don't leave their hands. त्याचा हात कधी सोडू Pray नका. for them. त्याच्यासाठी प्रार्थना करा. Rebuke the power of devil. सैतानाचं सामर्थ्य मोडा. Destroy the power of devil. सैतानाचा सामर्थ्याचा नाश करा. Hallelujah. Amen. Don't give up in your life. पण जीवनामध्ये हार मानू Don't नका. give up in your life. जीवनामध्ये हार मानू नका. Because कारण in Christ we have a hope. कारण ख्रिस्तामध्येच आशा आहे. Hallelujah. Hallelujah. In Christ we have a hope. ख्रिस्तामध्ये आपल्याकडे आशा In आहे. this world no hope. या जगाकडे आशा नाहीये. As I was in the hospital. जसं मी हॉस्पिटलमध्ये Before होतो. coming here I was in the hospital. इथे येण्यापूर्वी मी हॉस्पिटलमध्ये And होतो. आणि I was watching. मी पाहत Oh, होतो. all the doctors, all the securities people. Oh, go outside, go outside, go outside. They were saying like this. तिथे जे डॉक्टर्स होते, जे सिक्युरिटी गार्ड्स होते, ते आम्हाला हकलत होते की बाहेर निघा, Go बाहेर outside निघा. now. बाहेर जावा आता. Nothing remain. आता काही राहिलेलं Nothing नाहीये. remain. आता काही राहिलेलं नाहीये. People of God, देवाच्या लोकांनो. after living this, worldly life, bodily life, हे शारीरिक जीवन जगल्यानंतर, living, शारीरिक जीवन हे शरीर सोडल्यानंतर nobody value your things. तुमच्या गोष्टींची किंमत कुणी करणार No नाही. matter how much millionaire person you are, काही हरकत नाही, किती करोडपती तुम्ही आहात, nobody values. कुणालाच किंमत राहत नाही त्याची. Hallelujah. Hallelujah. That's why म्हणून. I'm encouraging you. मी तुम्हाला प्रोत्साहन देतोय प्रियांनो. How much depths upon your life, how much the depressions upon your life, still never give up. किती जरी मोठे तुमच्या जीवनात कर्ज असो, किती जरी मोठे प्रॉब्लेम असो, पण त्या समस्यांना बघून, त्या कर्जाला बघून हार मानू नका प्रियांनो. Depth is not, depth will not end your life, कर्ज जे आहे तो तुमच्या जीवनाचा शेवट नाही. Hello. God is your end of your life. देवच तुमच्या जीवनाचा प्रारंभ आणि शेवट आहे. Hallelujah. Amen. He is the Alpha and He is the Omega. कारण अल्फा आणि ओमेगा तोच आहे. Hallelujah. Amen. Never give up in your life. तुमच्या जीवनात हार मानू Never नका. give up in your life. हार कधी मानू नका. No matter how much big mountain standing before you. काही हरकत नाही, किती मोठा खडक तुमच्या पुढे, किती मोठा डोंगर तुमच्या पुढे. Never fear that mountain. त्या डोंगराकडे बघून घाबरू नका. Hello. Never fear that mountain. त्या डोंगराकडे बघून घाबरू But नका. fear the Lord पण त्या who प्रभूचं have भय a बाळगा. power to shake the mountain. त्या प्रभूकडे, त्या प्रभूचा भय बाळगा, ज्या प्रभूकडे त्या डोंगर हलवण्याचं सामर्थ्य आहे. Hallelujah. Amen. Yes. हो, Never give up in your life. तुमच्या जीवनात हार मानू नका. Speak prophetic. भविष्यवाणीत्मक बोला, Speak positive. सकारात्मक बोला And speak perfect. आणि परिपूर्ण बोला. Hallelujah. Amen. Never speak negative. नकारात्मक बोलू नका. Never lose your joy. तुमचा आनंद गमवू नका. Rejoice in Christ. Always I said rejoice. प्रभूमध्ये आनंद करा, सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा. Hallelujah. Hallelujah. Never give up, brothers sisters. कधी हार मानू नका. Never give up. हार मानू नका. Hallelujah. हालेलुया. I am the such kind of prophet or pastor or man of God, handling one side, handling very danger and horrible situation, and another side coming and preaching here. आणि मी एक असा भविष्यवक्ता आहे, असा सेवक आहे की एका बाजूने ती भयानक अवस्था मी सांभाळत आहे आणि दुसरीकडे येऊन मी देवाचा प्रचार करत आहे. Because I decide in my life, कारण माझ्या जीवनात मी निर्णय I will केलाय. never stop to doing work of God. मी देवाचं काम करणं कधी थांबवणार What, नाही. no matter what my situation in our life. काही हरकत नाही, जीवनामध्ये कुठली परिस्थिती येते. There was a time in my life माझ्या जीवनात पण एक वेळ when होती my grandmother went away to the Lord. ज्या वेळेला माझी आजी प्रभूकडे गेली. That time, त्या वेळेला the dead body was in house, घरामध्ये डेड बॉडी होती and I was in the church. आणि मी चर्च I मध्ये was होतो. preaching to the gospel of God, Christ. मी ख्रिस्ताचा सुसमाचार प्रचार करत होतो. Hallelujah. Hallelujah. After finishing service, I went and I did all that things. आणि सभा संपल्यानंतर मी गेलो आणि बाकीच्या प्रक्रिया Not only केल्या. that, इतकंच नाही, and the 4th of July, 4 जुलैला very high level day of my life. माझ्या जीवनाचा सगळ्यात
मोठा व When my आनंदी दिवस. daughter born, ज्या वेळेला माझी मुलगी जन्मास आली that time त्यावेळेला. she was a serious condition. ती फार सिरियस She अवस्थेमध्ये was in the NICU. NICU मध्ये होती But the condition before me was very danger. कारण की परिस्थिती माझ्या पुढे फार भयानक होती. Decision I have to take that time. त्यावेळेला निर्णय मला घ्यायचा होता Where to go? की कुठे जाऊ. Either go to and that day also it was a Sunday. आणि तो दिवस पण रविवारचा My दिवस wife होता. was in the in the hospital. आणि मी देखील त्यावेळेला हॉस्पिटलमध्ये She होते was on the bed. आणि मी देखील बेशुद्ध अवस्थेत होते. And no, nothing good things was there. त्यावेळेला चांगल्या गोष्टी काहीच होत Good news was came. गुड न्यूज आली होती That daughter born. की मुलगी जन्मास आली. But wife unconscious. पण पत्नी बेशुद्ध अवस्थेत And the daughter was a serious condition. आणि मुलगी सिरियस होती. Hallelujah. हालेलुया. And that time त्या वेळेला I have to take a decisions. मला निर्णय घ्यावा लागला Where to go? की कुठे Where जायचं to go? कुठे I जायचं. was in full of confusions. आता मी गोंधळात पडलो की जाऊ कुठे. Because it was my blood conditions. It was a blood relationship. कारण की माझ्या रक्ताचं नातं होतं ते. Hallelujah. Hallelujah. Where to go? कुठे जायचं. Should I go to the church or should I go to the stand with my wife, stand with my की child? मी चर्च मध्ये जाऊन प्रचार करू की माझ्या लेकरा सोबती आणि पत्नी सोबती The उभं Holy राहू. Spirit spoke to me. पवित्र आत्मा मला I म्हणतो will take care here. You go and take care of my people. आणि पवित्र आत्मा म्हटला की तुझ्या पत्नीची आणि लेकराची काळजी मी घेईल तू जाऊन माझ्या लोकांची काळजी घे. Then I took the decisions. मग मी निर्णय My केला. all family people were there. आणि सर्व कुटुंबातले लोक तिथे Whole होते. family people there. सर्व कुटुंबातले लोक Everybody was angry on me. प्रत्येक जण माझ्यावर चिडला होता. Everybody was angry on me. प्रत्येक जण माझ्यावर चिडला What होता. kind of heart God has given you? देवाने कसं हृदय दिले What kind of heart God has given you? कशा प्रकारचं हृदय दिले Your wife is unconscious. की तुझी बायको बेशुद्ध आहे Your daughter is in the living a last breath. आणि तुझा लेकरू शेवटचा श्वास घेत आहे. And you want to go till today and preach to church? तरी आजही जाऊन तुला चर्च मध्ये प्रचार करायचा. Don't go. जाऊ नको. Don't go. जाऊ नको. Don't go. जाऊ नको. I said, मी म्हणलो. my God spoke to me माझा देव मला म्हटलाय that I will take care. की मी त्यांची काळजी I will घेईन. take care. मी त्यांची You काळजी go घेईन. and take care my church. तू जाऊन माझ्या लोकांची काळजी घे. You go and bless my people. तू जाऊन माझ्या लोकांना आशीर्वाद You दे. go and take a stand for my people. तू जाऊन माझ्या लोकांसाठी उभा People राहा. of God, देवाच्या लोकांनो. tears were shedding from my eyes. अश्रू माझ्या डोळ्यात येत होते. What to do? Not. I was full of confusion. काय करू कळत नव्हतं. And all my very special people were standing with me that time. आणि त्यावेळेला माझे काही विशेष लोक माझ्या सोबती उभे My होते. children were standing with माझे me. लेकरं माझ्या सोबत उभे They also होते. said, "Okay, man of God, you go hospital. We will handle service." आणि ते मला म्हटले की पास्टर तुम्ही जावा आणि तिथे लक्ष द्या आम्ही चर्च सांभाळतो. I said, "No, मी म्हटलो नाही. I am a responsible person." मी जबाबदार व्यक्ती आहे. Before coming on altar, पुलपिट वरती येण्यापूर्वी I was crying inside. मी आतमध्ये रडत होतो. But पण as I come on to the Lord जसं on पुन्हा पुलपिट वर मी आलो I stand still. मी स्थिर उभं राहिलो. Because I know कारण मला in माहिती Christ आहे, we ख्रिस्तामध्ये have a hope. आपल्याकडे आशा आहे. In world there is no hope. कारण जगाकडे आशा नाहीये. In Christ there is a hope. पण ख्रिस्तामध्ये आशा That's आहे. why brothers sisters, म्हणून प्रिय भावा come to Christ. ख्रिस्तामध्ये या. Come to Christ. ख्रिस्तामध्ये या. Stand still in Christ. ख्रिस्तामध्ये स्थिर उभे Never राहा. give up. हार मानू नका. Just understand, just imagine what kind of situation was in my life. फक्त कल्पना करा की परिस्थिती काय होती माझ्या जीवनात. One side hospital, एकीकडे दवाखाना, one side ICU, एकीकडे दुसरीकडे आयसीयू and one side church. आणि तिसऱ्या बाजूला चर्च. Decision supposed to took it was in my hand. कारण की निर्णय माझ्या हातात होता. Where to go, कुठे जायचं, what to decide. काय निर्णय घ्यायचा. I decide मी निर्णय घेतला. because Lord spoke to me. कारण प्रभू मला You म्हटला. go take care my people, I will take care your things. कारण प्रभू मला म्हटला की तू माझ्या लोकांची काळजी घे मी तुझ्या लोकांची काळजी घे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. To stand for Christ, to stand as a father spiritual, it's not a joke, brother एक sister. आत्मिक बाप बनणं विनोद नाहीये, मस्करी नाहीये. You have to sacrifice your life. तुम्हाला तुमचं जीवन त्यागावं लागेल. You have to sacrifice your all things. तुमच्या सगळ्या गोष्टींचा त्याग करावा You have लागतो. to sacrifice your all joy. तुमच्या सगळ्या गोष्टी आनंद त्यागावा लागतो. Hallelujah. आमेन. My daughter was in another hospital. माझी मुलगी दुसऱ्या वेगळ्या हॉस्पिटल मध्ये होती. I give to my daughter took my elder brother. आणि मी माझ्या बाळाला माझ्या मोठ्या भावाच्या हातात And दिले. I said to him, मी त्यांना म्हंटलो you go
तू जा, You admit her. तू ऍडमिट कर तिला. And whatever be things, I will take care. बाकीचे काय गोष्टी आहेत त्याची काळजी I'm मी घेईन. coming from back. मी पुन्हा लवकर येतो. I'm coming back. मी येतोय मागून. Hallelujah. हालेलुया. My brother was shouting on me. आणि माझा भाऊ जो होता मला ओरडत होता. He said, तो मला You म्हटला are mad. की तू वेडा आहेस. I said, Yes, I'm a mad. आणि म्हटलं हो मी वेडा आहे. I'm mad for Christ. मी ख्रिस्तासाठी वेडा आहे. Hallelujah. Hallelujah. I'm mad for Christ. मी ख्रिस्तासाठी वेडा आहे. Hallelujah. आमेन. Dear brothers and sisters, प्रिय भावांनो never बहिणी, give up in your life. तुमच्या जीवनामध्ये हार मानू Today नका. also it was same condition in my life. आणि आज पण पुन्हा एकदा ती परिस्थिती माझ्या पुढे I आली. was in, before my brother, beloved brother Prashant, bodies. आणि आपले प्रिय भाऊ ब्रदर प्रशांतच्या समोर उभा होतो, बॉडीच्या समोर मी उभा आहे. I just touched him. त्यांना मी हात लावला I said, very soon you left me. आणि मग मी त्यांना म्हटलं खूप लवकर मला सोडून गेले. You were saying that, Pastor, we have to complete the vision. का तुम्हीच म्हणत होते ना की आपल्याला दर्शन पूर्ण करायचं. Very soon you left me. खूप लवकर सोडून गेलास. Hallelujah. हालेलुया. Sometimes, in our lives, situation comes आपल्या जीवनामध्ये परिस्थिती येतात where full of confusion, what to do, no. जिथं मनामध्ये पूर्ण गोंधळ उडतो की आता काय करायचं पुढे. Hallelujah. आमेन. Hallelujah. But still, पण तरी if you have a spirit of Christ, जर ख्रिस्ताचा आत्मा if तुमच्यामध्ये you have a आहे, Holy Spirit, जर तुमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे, this Holy Spirit will give you exactly guidance. हा पवित्र आत्मा तुम्हाला योग्य मार्गदर्शन And करेल. these things only Prophet Anish can do, no other things. आणि Other. ह्या गोष्टी फक्त भविष्यवक्ता अनिश करू शकतो, दुसरं कुणी नाही. One side daughter admitted in ICU, one side wife admitted in the hospital, another side I'm in the church. एका हॉस्पिटलमध्ये मुलगी NICU मध्ये ऍडमिट आहे सिरियस अवस्थेमध्ये, दुसरीकडे पत्नी आहे बेशुद्ध अवस्थेत, आणि तिसरीकडे चर्च आहे. This is me. हा मी आहे. Hello. This is me. हा मी आहे. So I will encourage you today. मी आज तुम्हाला प्रोत्साहन देतो. No matter what big problems comes in your life, काही हरकत नाही किती मोठ्या समस्यांचा डोंगर तुमच्या जीवनात आहे, give first priority to God. प्रथम स्थान देवाला द्या. Hallelujah. Hallelujah. हालेलुया. No matter big fight happen in your family or not, काही हरकत नाही किती मोठं भांडण घरात झालंय, still come to the church. तरी चर्चला या. Still come to the church. तरी चर्च मध्ये या. Last Sunday, गेल्या रविवारी same brother was filled with the Holy Spirit, त्याच ब्रदरचा आमना सामना पवित्र आत्म्यासोबती झाला. getting encounter from the Holy Spirit. पवित्र आत्म्याला आमना सामना ते पाहत होते. God was filling him. प्रभू त्याला भरत होता. But another side, पण दुसरीकडे Satan was Satan was looking his life. दुसऱ्या बाजूला सैतान वाट पाहत होता, त्याच्याकडे बघतच होता When to kill him. की ह्याला कसा ठार करायचा आणि कधी ठार करायचा. Beloved people of God, प्रिय देवाच्या लोकांना, when you are filling with the Holy Spirit, जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याने भरताय you have to be more conscious about the Holy तर Spirit. पवित्र आत्म्याविषयी फार गंभीर राहणं More गरजेचं आहे. conscious. फार गंभीर Because राहायचं. after filling to the Holy Spirit, filling from the Holy Spirit only, after that, Satan will come and he will attack your life. पवित्र आत्म्याने भरल्यानंतरच सैतान तुमच्याकडे येईल आणि तुमच्यावर हल्ला करेल. He will attack your mind. तो सर्वप्रथम तुमच्या मनावर हल्ला Why you are करेल. going church? का चर्चला Did जातोय? your situation change? परिस्थिती बदलली का Did your तुझी? things change? तुझ्या गोष्टी Did बदलल्यात का? anything change? काही बदललंय का? Nothing changed. काहीच बदललं Then नाही. why you are going? मग का जातोय? Why you are losing your money? का पैसा Why घालवतोय? you are wasting your time? का वेळ वाया Don't go घालवतोय? to church. चर्चला जाऊ Don't नकोस. go to pastor. पास्टरकडे जाऊ Don't नकोस. pray. प्रार्थना करू नकोस. If when this all voice comes, ज्यावेळेला हे सगळे आवाज येतात, you have to be conscious तुम्हाला गंभीर and राहायचं you have to be careful that this voice is a deceiver voice. आणि सावधान राहायचंय की हा आवाज मला फसवतोय. This voice is a voice of Satan. हा सैतानाचा आवाज आहे जो मला देवाकडे जाऊ देत नाही. Hallelujah. That time you have to kick out the Satan. त्या वेळेला त्या सैतानाला लात मारून You हाकलायचंय. have to destroy the power of the Satan. तुम्हाला सैतानाचा सामर्थ्याचा नाश करायचा And you have to say, आणि you बोलायचं Satan, तू सैताना, I will not bow before you. मी तुझ्या पुढे झुकणार I नाही, will not listen you. मी तुझं ऐकणार नाही, I will go to my Lord. मी माझ्या प्रभूकडे I जाईन, will go to my church. मी माझ्या चर्चला I will जाईन, pray. मी प्रार्थना I करेन, will stand still. मी स्थिर उभा राहीन, I will not lose to pray. मी प्रार्थना करणं गमावणार I will नाही, not leave my God. मी माझ्या देवाला सोडणार नाही. Hallelujah.
Hallelujah. Hallelujah. आमेन. Never leave God. देवाला कधी सोडू We नका. are in the last days. आपण शेवटच्या So many दिवसांमध्ये things will come. अनेक गोष्टी येतील. Not every time, not a good. प्रत्येक वेळेला चांगलाच होईल असं नाही. Sometimes bad things also काही comes. काही वेळेला वाईट दिवस पण येतील. But पण in that bad days, त्या वाईट दिवसांमध्ये take your God with you. तुमच्या देवाच्या अजून जवळचा आणि अजून त्याच्या सोबती राहा. Hallelujah. हालेलुया. Don't leave the hand of God. त्या वेळेला देवाचा हात सोडू No, नका. don't leave the hand of man of God. देवाच्या दासाचा हात सोडू नका. Don't leave the fellowship. आणि सहभागिता सोडू नका. You know, when Eve was alone, that time Satan attacks. ज्या वेळेला हवा एकटी होती तेव्हाच सैतानाने हल्ला केला. Hallelujah. Hallelujah. Separation from the fellowship, that is a sin against the Lord. सहभागितेपासून विभक्त आहे सगळ्यात मोठं पाप आहे. Hallelujah. Hallelujah. When you separate from the fellowship, right ज्या fellowship, ज्या वेळेला योग्य सहभागितेपासून तुम्ही लांब होता that time त्या वेळेला Satan began to attack to your little things. त्या वेळेला सैतान तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींवरती हल्ला On करत your thoughts, तुमच्या on your विचारांवरती, mind, तुमच्या on your मनावरती, heart. तुमच्या हृदयावर. Oh, not from outsider people, बाहेरचे लोक नाही, people who standing next to you. जे लोक तुमच्या शेजारीच असतात, आजूबाजूला असतात, They are began to speak. तेच बोलू लागतात Hey, what the Lord has done for you. की काय केलंय प्रभूने तुझ्यासाठी, What good things God has done. काय चांगल्या गोष्टी प्रभूने You केल्या. have to give answer to them. तुम्हाला त्यांना उत्तर द्यायचं. Oh, might be nothing good done in my life. त्यावेळेला उत्तर द्यायचंय की जरी काही चांगलं केलं नसेल But I receive salvation. पण तारण मला मिळालंय हेच माझ्यासाठी मोठं आहे. I got Christ. मला ख्रिस्त मिळालाय. Hallelujah. मुझे यीशु मिल गया, प्रभु यीशु मिल गया, मेरा मुंजी खुदाया मिल गया. मुझे यीशु मिल गया, प्रभु यीशु मिल गया, मेरा मुंजी खुदाया मिल गया. मुझे यीशु मिल गया, प्रभु यीशु मिल गया, मेरा मुंजी खुदाया मिल गया. मुझे यीशु मिल गया, प्रभु यीशु मिल गया, मेरा मुंजी खुदाया मिल गया. मुझे यीशु मिल गया, प्रभु यीशु मिल गया, मेरा मुंजी खुदाया मिल गया. Hallelujah. आमेन. You have to give them answer. तुम्हाला त्याला उत्तर द्यायचं आहे त्यांना. Hallelujah. आमेन. Hey, I didn't get, okay, no problem. I didn't get big car, no problem. I didn't get big house, no problem. I received Christ. तुम्हाला त्याला उत्तर द्यायचंय मला गाडी नाही भेटली मोठी, काही हरकत नाही, मोठं घर नाहीये, काही हरकत नाही, चांगलं राहत नाही, काही हरकत नाही, पण मला ख्रिस्त भेटलाय. Hallelujah. म्हणजे मला मला सगळं ख्रिस्त काय भेटलाय. हो Hallelujah. ख्रिस्त मला भेटला. हॅलो, काय भेटलाय? ख्रिस्त बोला भेटला बोला, मला. ख्रिस्त भेटलाय, ख्रिस्त. आमेन. And he who received Christ, आणि जो ज्यांनी कोणी ख्रिस्ताला ग्रहण केलंय, प्राप्त केलंय, he become sons and daughters of God. तो देवाचा पुत्र किंवा कन्या झालेली आहे. Hallelujah. हालेलुया. What a great privilege. किती मोठं सुदैव आहे है हे. ना? है या नाही? आहे की नाही? बाबा तुला काय मिळो किंवा नाही मिळो चालेल. देव भेटलाय का? देव हा देव भेटलाय का ते चेक करायचं. Hallelujah. हा, देव भेटला की शांती भेटते, आनंद भेटतो. Amen. नाही पैसा नाही भेटला हो, पैसा देव देत नाही, पैसा कमवायची ताकद देव देतो. हा हॅलो, पण देव भेटला पाहिजे. हॅलो, हाऊ मेनी अंडरस्टँडिंग? किती लोकांना समजलंय? Amen. Never give up. कधी हार मानू Never नका. give up. कधीच हार मानू You नका. know, I don't know when I preach that message, that never do, what kind of message you use? Suicide. Ha. Suicide is not a solution, है ना? की आत्महत्या हा पर्याय नाही. But destroyed the Satan, that is a solution. पण त्या सैतानाचा नाश करायचा हाच पर्याय आहे. To overcome the situation, that is a solution. परिस्थितीवरती विजय व्हायचा हाच पर्याय आहे. Ha. To overcome the situation, that is the solution. परिस्थितीवरती विजय मिळवायचा हाच सगळ्यात मोठा उपाय आहे. To overcome all the problems, that is a solution. सर्व समस्यांवरती विजय मिळवायचा
हाच उपाय आहे. To stand still with God, that is a solution. देवासोबती स्थिर उभा राहा हाच उपाय आहे. Hallelujah. But हालेलुया. never give up in the life. पण जीवनामध्ये कधी हार मानू Never नका. give up in the life. जीवनात हार मानू Never नका. lose your joy. आनंद गमवू नका. Never lose your happiness. तुमचा आनंद गमवू नका. Hallelujah. हालेलुया. Amen. आमेन. So today I will not preach much more. आणि अजून आता मी प्रचार करणार नाही. Shall we stand up now? आपल्या जागेवर उभं राहूयात. Yeah, this is now offering time is that? ही दानार्पणाची वेळ आहे. Yes. Choir will yeah. देवाचा नाही रे भरोसा, फुलवातीच तू एक साचा, तुझ्या देहाचा नाही रे भरोसा. नको देऊस हवाला उद्याचा, नको देऊस हवाला उद्याचा. आज येशूचा तू स्वीकार कर, पश्चाताप कर मानवा. आज येशूचा तू स्वीकार कर, पश्चाताप कर मानवा. ओल्या मातीचा तू एक साचा, तुझ्या देहाचा नाही रे भरोसा. ओल्या मातीचा तू एक साचा, तुझ्या देहाचा नाही रे भरोसा. नको देऊस हवाला उद्याचा, नको देऊस हवाला उद्याचा. आज येशूचा तू स्वीकार कर, पश्चाताप कर मानवा. आज येशूचा तू स्वीकार कर, पश्चाताप कर मानवा. हे पातकात वाटते मजा, भोगशील पुढे तू सजा. पातकात वाटते मजा, भोगशील पुढे तू सजा. अरे पातकात वाटते मजा, भोगशील पुढे तू सजा. पातकात वाटते मजा, भोगशील पुढे तू सजा. पातकात पातकात म्हणजे पाप करण्यामध्ये लय मजा वाटते, चुकीच्या गोष्टी करण्यामध्ये लय मजा वाटते है ना. म्हणून गीतकार काय म्हणतो माहितीये, अरे पातकात वाटते मजा, भोगशील पुढे तू सजा. पातकात वाटते मजा, भोगशील पुढे तू सजा. हे पश्चाताप शरण त्यास जा, पश्चाताप शरण त्यास जा. वेळ मिळणार नाही मानवा. वेळ मिळणार नाही मानवा. म्हणून आज येशूचा तू स्वीकार कर, पश्चाताप कर मानवा. आज येशूचा तू स्वीकार कर, पश्चाताप कर मानवा. ओल्या मातीचा तू एक साचा, तुझ्या देहाचा नाही रे भरोसा. ओल्या मातीचा तू एक साचा, तुझ्या देहाचा नाही रे भरोसा. नको देऊस हवाला उद्याचा, नको देऊस हवाला उद्याचा. हे आज येशूचा तू स्वीकार कर, पश्चाताप कर मानवा. आज येशूचा तू स्वीकार कर, पश्चाताप कर मानवा. टाळ्या वाजवत त्या देवाला धन्यवाद द्या. का
पश्चाताप करून देवाकडे यायचंय माहितीये. शुद्ध करील रक्त येशूचे, मुक्त करील रक्त येशूचे, 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 हो जीवन देईल रक्त येशूचे, जीवन देईल रक्त येशूचे, वेळ जाईल वाया मानवा, वेळ जाईल वाया मानवा, ये क्रूसाच्या तू पायी मानवा, ये क्रूसाच्या तू पायी मानवा, आज येशूचा तू स्वीकार कर, पश्चाताप कर मानवा, आज येशूचा तू स्वीकार कर, पश्चाताप कर मानवा, ओल्या मातीचा तू एक साचा, तुझ्या देहाचा नाही रे भरोसा, ओल्या मातीचा तू एक साचा, तुझ्या देहाचा नाही रे भरोसा, नको देऊ सवाला उद्याचा, नको देऊ सवाला उद्याचा, आज येशूचा तू स्वीकार कर, पश्चाताप कर मानवा, हे! आज येशूचा तू स्वीकार कर, पश्चाताप कर मानवा, आज येशूचा तू स्वीकार कर, पश्चाताप कर मानवा, हे! आज येशूचा तू स्वीकार कर, पश्चाताप कर मानवा, 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 आज येशूचा तू स्वीकार कर, पश्चाताप कर पश्चाताप कर, आज येशूचा तू स्वीकार कर, पश्चाताप कर मानवा. उद्या गॅरंटी नाही देऊ शकत. आज जिवंत ठेवलंय, देवाकडे वळा, हार मानू नका. परिस्थितीला सामना करा, परिस्थितीला हार मानून घेऊ नका. त्या परिस्थितीला तुमच्यावर विजय होऊ देऊ नका. देवाला तुमच्या जीवनात विजय होऊ द्या. हालेलुया. परिस्थिती बदलून जाईल, परिस्थिती बदलून जाईल. हे जीवन एकदा गेलं ना बेटा, परत मिळायचं नाही, है ना. म्हणून ओल्या मातीचा साचा आहे बेटा, देहाचा. किती जरी म्हणलं ना माझं माझं कबाड ओझ सगळं इथंच ठेवून जायचं आहे. म्हणून या जीवनात एकमेकांची काळजी घ्या, एकमेकांसाठी उभे राहा. धर्म, जात, पंथ, हा ख्रिश्चन, हा मुस्लिम, हा मराठा, हा हिंदू बघत बसू नका. कुणी त्रासात आहे त्याला देवाचं प्रेम द्या, त्याच्याकडे जा, त्याच्या जखमा भरा, त्याच्यासाठी उभे राहा. ही खरी माणुसकी, हाच खरा ख्रिस्ताचा संदेश आहे. हालेलुया. आणि हाच खरा ख्रिस्त आहे. हालेलुया. कळालंय का सगळ्यांना? म्हणून आजच्या या दुःख प्रसंगी सुद्धा तुम्हाला मी आज शिकवलंय बरं का, है ना. म्हणून एक गोष्ट शिकवतो आज. काही जरी झालं ना, येशूसाठी उभं राहायचं सोडायचं नाही. हे लेकरांनो, कळालंय का सगळ्यांनी? किती मोठा डोंगर एका बाजूला असेल आणि त्या दिवशी जर तुम्हाला देवासाठी उभं राहायची वेळ आली ना, उभं राहा, उभं राहा, उभं राहा. देव त्या डोंगराला ढाळेल, देव त्या परिस्थितीला बदलेल. हा, बदलेल. पण देवासाठी उभं राहायला शिका, देवाच्या बाजूनी उभं राहायला शिका. जग विरोध करेल त्या दिवशी, नावं ठेवतील सगळे, किती वेडा झालाय. हा, ऐकू नका त्यांचं,
त्यांना सांगा, ज्या देवासाठी मी उभा राहतोय ना, तो देव माझं सगळं परिस्थिती बदलेल. आमेन. मी माझ्या या भावाला या ब्रदरला ते सांगत होतो, ब्रदर नवीन वर्षात सगळं नवीन बघणार आहे हो, परिस्थिती बदलेल, हार नका मानू, हार नका मानू. ऐकलं नाही हो. आणि ऐकलं का नाही माहिती का? कारण माझ्यापासून 3 दिवस तो व्यक्ती लांब होता. 24 तास सतत माझ्या बरोबर राहणारा व्यक्ती 3 दिवस लांब आहे. आणि ज्या दिवशी त्याच्यासोबती असं व्हायचं ना, त्या दिवशी पण तो लांब होता. म्हणून मी सांगतो, सेवकाला सोडू नका, त्याला चिटकून राहा. भले तो तुम्हाला करोड रुपये नाही देणार, पण तुम्हाला तो नेहमी सुरक्षित ठेवल, सुरक्षित ठेवल, तुम्हाला जपून ठेवल. तुम्हाला तुमचा जीव त्या शत्रूच्या, त्या सैतानाच्या हातात पडू द्यायचा नाही. तो एवढी तरी गॅरंटी मी देतो तुम्हाला. बाकी काय मला देता येणार नाही गॅरंटी, पण एवढी गॅरंटी मी देऊ शकतो, हा, की तुमचा जीव मी नाश होऊ देणार नाही. हा हा. पण सेवकाला चिटकून राहा, देवाच्या मंदिराला चिटकून राहा, देवाच्या लोकांना चिटकून राहा, त्यांच्या सोबती राहा. कारण गेल्यानंतर नाव डिलीट होतं आणि त्याला बॉडी म्हणतात, है ना. 2 मिनिटात प्रशांत नाव गायब, आणि त्या प्रशांत नावाच्या जागी बॉडी म्हणायला सुरू केलं. कुठे बॉडी? घ्या बॉडीला आतमध्ये, घ्या बॉडीला पोस्टमॉर्टम साठी बॉडी. पण तो जिवंत होता तेव्हा प्रशांत ब्रदर सगळे कौतुक करायचे ना. दर संडे मला घरी गाडी 4 व्हीलर मध्ये घ्यायला, मी 2 व्हीलर वर यायचा प्रयत्न करत होतो. मला म्हणे, पास्टर तुम्ही लय मोठे सेवक आहेत, लय मोठी हस्ती, तुम्ही काही साधारण व्यक्ती नाहीये, तुम्ही 2 व्हीलर वर नाही यायचं, तुम्ही 4 व्हीलर मध्ये यायचं. म्हणलं, ब्रदर 4 व्हीलर सगळं ठीक आहे, पण 4 व्हीलर चालवणारे कामात असतात, इथं कसे नाही. दर रविवारी मी तुम्हाला घ्यायला येणार. आज थोडस पोकळीकता झाली माहितीये, हा, की नेक्स्ट संडेला कोण येणार मला घ्यायला, है ना. आज 2 व्हीलर वर आलो बर का. दर संडेला दारात गाडी, तो हॉर्नचा आवाज, वी मिस यू ब्रदर. पण आम्ही लवकरच भेटणार आहोत स्वर्गामध्ये. हालेलुया. मला म्हणायचे, पास्टर काही जरी झालं तर चालेल, आपल्याला यावर्षी जागा घ्यायची आहे, आपल्याला मोठं चर्च बांधायचंय. पास्टर आपदा होतीये लोकांची इथं बसायला, लोकांना त्रास होतोय, गर्दी आल्यावरती कुठं बसायचं कळत नाहीये. म्हणून मी जेव्हा आता बघा गेलतो ना, म्हटलं यार लवकर साथ सोडली, विजन पूर्ण नाही झालं. पण तो आता सुद्धा चेहरा असा स्मित होता, असा हसरा, सगळं समोर येत आहे हो. तुमच्यासाठी 2 मिनिट काय म्हणून ऐकायला खूप सोपं आहे. तो व्यक्ती गेले 8 महिने माझ्या सहवासात होता, मी त्याला वाढवलंय, मी त्याला माझ्या जवळ ठेवलंय. तो किती दुःखी होता फक्त मला माहिती होतं, किती त्रास होत होता. तो म्हणायचा, पास्टर फक्त तुमचा चेहरा बघितला ना बास, दुःख संपतंय लगेच. पण त्याच व्यक्तीने 3 दिवस माझ्या सानिध्यात नव्हता, चेहरा नाही बघितला होता. म्हणून हे लेकरांनो, प्रियांनो, माझ्या लोकांनो, हात जोडून विनंती आहे, सेवकाला चिटकून राहा, सेवेला चिटकून राहा. वेळ प्रसंग सांगून येत नाही, हा शत्रू सैतान, हा मृत्यू सांगून येत नाहीये. तो ऍडव्हान्स मध्ये सूचना नाही देत तुम्हाला मी येणार आहे म्हणून, नाही. तो कधी पण घर गाठतो, कधी पण आयुष्य गाठतो प्रियांनो. म्हणून सेवकांना चिटकून राहा, एकमेकांना चिटकून राहा, एकमेकांच्या सोबती राहा. काय नाही घेऊन जाताना, ज्या कार मध्ये मला घेऊन जात होते ती कार आज तिथं पार्किंग मध्ये पडलीये, चालवणाराच गेलाय. प्रत्येक आसवांची कळते प्रभूस भाषा, प्रत्येक आसवांची कळते प्रभूस भाषा.
प्रत्येक आसवाची कळते प्रभूस भाषा. तुमच्या प्रत्येक आश्रुचित भाषा कळते बर का. तुम्हाला वाटत असेल मी रडतोय माझ्याकडे कोणीच बघत नाही, मला त्रास होतोय माझ्याकडे कोणीच बघत नाही. हे बेटा, त्याला भाषा कळते अश्रूंची. तो देव आहे. तुमच्या भावनांची भाषा कोणाला समजत नसेल, तुम्हाला काय परिस्थिती तुमच्यावर काय म्हणतात ना बीतत आहे, कोणत्या परिस्थितीतून तुम्ही जात आहात कदाचित माणसाला नाही कळणार. पण बेटा तुझ्या अश्रूंची पण भाषा देवाला कळते. असा तो देव आहे. म्हणून हार नको मानू आयुष्यात, हार नको मानू. प्रत्येक आसवांची कळते प्रभूस भाषा. अपराध सर्व माझे त्यानेच माफ केले. अपराध सर्व माझे त्यानेच माफ केले. त्यानेच दुर्जनांचे काळीज साफ केले. काळोख अंतरी उरला नको नको रे. म्हणूनच होत नाही, म्हणूनच होत नाही. माझी निराश आशा. प्रत्येक आसवाची कळते प्रभूस भाषा. प्रत्येक आसवाची कळते तुझी भाषा देवाला कळते. भाषा. तू अश्रू जे ढाळतोयस ना माणसाला नाही कळणार, पण तुझ्या अश्रूची भाषा देवाला कळते बेटा. म्हणून आयुष्यात हार मानू नकोस, आत्महत्या करू नकोस. देव तुला मरू देणार नाही, देव तुला पडू देणार नाही, देव तुला लज्जित फज्जित होऊ देणार नाही. पण आत्महत्या नको करू बेटा प्लीज. हे माझ्या लोकांनो, भीक मागतो आज तुमच्या समोर मी. जीवनाला महत्व द्या. एकदाच येऊ हे. टेन्शन आलं ना इथं येऊन बसा, माझ्याशी येऊन भांडा, पण जीवनाचा अंत करू नका. इथं या वेदी समोर येऊन देवाशी भांडा, पण जीवनाचा अंत करू नका. हो, जीवनाचा अंत करू नका. आज सगळे म्हणत होते की आम्ही मदत केली असती, आम्ही मदत केली असती. अहो पण जेव्हा तो व्यक्ती मागत होता तेव्हा कोणीच आलं नाही ना. जेव्हा तो रडत होता तेव्हा कोणी उभं राहिलं नाही ना. म्हणून सैतानाने हल्ला केला. म्हणून प्रियानो, एकमेकांची साथ सोडू नका. कोणी एकटा असेल त्याच्या जवळ जा, त्याला घेऊन या. कोणी मंदिरात यायला नको म्हणताय त्याला पकडून आणा. कारण एकदाच आहे हे जीवन, एकदाच आहे बेटा. देव एकच भेटतो, एकदाच भेटतो. विनंती आहे, माझी विनंती मराठी भाषेत सांगतोय सगळ्यांना, हार मानू नका. परिस्थितीचा सामना करा, त्या परिस्थितीवर विजय मिळवा, त्या परिस्थितीला हारवा, पण हार नका मानू. कारण हे गेलं ना, एक दिवस खूप गोंधळ असतो रडायचा, खूप. हे माझ्या प्रियांनो, ज्यांच्यावर कर्ज आहे, ज्यांची कामं होत नाही, ज्यांचे बिझनेस अडकलेत,
त्या सगळ्यांना माझा हा सल्ला आहे, जग सोडून जायचं नाही, मरायचं नाही, परिस्थितीला हरवायचं, परिस्थितीला मारायचं, पण स्वतः मरायचं नाही. विचार येतील, त्या विचारांना नाश करून टाका, पण स्वतःची आत्महत्या करू नका. हो, काय सांगतोय? काय जरी झालं, किती लॉस आला तरी चालेल, जीवन घालवायचं नाही. कर्ज असेल तरी चालेल, किती संकट असतील तरी चालतील. आज माझा तुम्हाला सगळ्यांना हात जोडून हा सल्ला आहे, हा आदेश आहे. काय जरी झालं तरी आत्महत्या करायची नाही. काय जरी झालं तर जीवन संपवायचं नाही. रडायचं, ओरडायचं, आरडायचं, पण पुन्हा देवाकडे यायचं, पण आत्महत्या करायची नाही. जीवाचा शेवट करायचा. त्रास होतोय, सांगा. सहन होत नाहीये, आपण त्याला काहीतरी उपाय काढू, पण एंड नका करू. कारण याच्यानंतर काय नाही पुढं. फोटो तयार होईल आज, सगळेजण भावपूर्ण श्रद्धांजली देतील, है ना, रेस्ट इन पीस म्हणतील. उद्यापासून प्रत्येक जण आपापल्या आयुष्यामध्ये प्रवेश करेल. दुःख कोणाला आहे तर ते जे आहेत ना जीवनाची जोडीदार, है ना. म्हणून प्रियांनो, चांगल्या सेवकाला जोडून राहा, चांगल्या मंदिराला, चांगल्या सेवेला जोडून राहा. वेगळं व्हायचा प्रयत्न करू नका. सैतान बाहेर घात करायला बसलाय. घात, सैतान तयार आहे. कधी हा कळप सोडतोय, कधी हा फेलोशिप सोडतोय, कधी हा चर्च सोडतोय, आणि कधी मी याच्या घराचा नाश करतोय. म्हणून मंदिरात सुरक्षित असाल, जगात सुरक्षित नाही राहणार बेटा. किती लोकांना कळालाय हा संदेश? हा संदेश नाही, माझा आदेश आहे तुम्हाला. संदेश दिला तर विसरून जाल, आदेश देतोय. हार नाही मानायची, जीवन संपवायचं नाही, लढायचं, है ना. काय करायचं? बोला, लढणार आम्ही, आम्ही हारणार नाही. हॅलो. कारण जो व्यक्ती तुम्हाला सांगतो ना 7 वेळा मृत्यूला बघून बसलाय, हॅलो, म्हणून तुम्हाला सांगतोय, समोर मृत्यू बघितलाय, है ना. म्हणून आज तुम्हाला हा सल्ला देतोय, मरायचं नाही, परिस्थितीला हरवायचं. जीवनात हार नाही मानायचे बेटा, हार नाही मानायचे. काम होत नाहीत, चालतील, एक दिवस होतील. अच्छा, हा व्यक्ती बोलत नाही, ठीक आहे, दुसऱ्या व्यक्तीशी बोल. तो तुला बोलत नाही, तू जाऊन बोल. बेटा, आज त्याच व्यक्तीचा शब्द तुम्हाला सांगतो, हे लेकरांनो, मतभेद असू द्यात, पण मनभेद होऊ देऊ नका. कारण मनभेद झाला ना, सगळं दुरावतो, माणसं दुरावली जातात, सगळं विभक्त व्हायला लागतं. जीवन एकदाच आहे, महत्व समजून घ्या जीवनाचं. जीवनाचं महत्व समजून घ्या. देवाने दिलंय तर जगायला शिका. वेळेवर चर्चवर या. बघा, या आज मृत परिस्थितीत सुद्धा, दुःखी परिस्थितीत पण चर्च चालू आहे. कळतंय का? म्हणून मी सांगतो तुम्हाला, लेकरांनो, मी असो किंवा नसो, पण ही मंदिर, देवाचं काम चालू ठेवायचं आहे. देवाची सेवा कंटिन्यू चालू ठेवायची आहे. ही माझी शेवटची इच्छा आहे. माहिती का? तुम्ही मला विचारलं ना माझी काय इच्छा आहे, ही सांगतो तुम्हाला इच्छा आहे. इच्छा पत्र आजच सांगतोय, शेवटपर्यंत देवाचं काम करा, है ना. मेल्यावरती प्रॉपर्टीवर इच्छा, काय म्हणतात ना, नाव नोंदवून घेण्यापेक्षा ही इच्छा पत्रावर नाव नोंदवून घ्या. कळतंय ना? हालेलुया. कारण जीवन एकदाच आहे. सर्वजण आपण जरा जागेवर उभे राहू का? आज बंधू प्रशांत माटे यांना, त्यांच्या आत्म्याला आज प्रभूने शांती द्यावी, म्हणून आपण सर्वजण त्यांच्यासाठी प्रार्थना करणार आहेत. सर्वजण, सर्व चर्च, कोणीच बसणार नाही. आता आपले डोळे झाकूयात. जिवंत, पवित्र आणि सामर्थ्य देवा, आमचा बंधू प्रशांत माटे आज यांनी आयुष्याचा
हा पृथ्वीवरील टप्पा, पृथ्वीवरील प्रवास संपवलाय. आता प्रभू प्रार्थना करत आहे, जेव्हा तू वैभवाने पुन्हा येशील तर प्रभू या भावाची तू आठवण कर. न्यायाच्या दिवशी या भावाला सार्वकालीन जीवनाचा भाग वतन म्हणून मिळू दे लॉर्ड. हो प्रभू, या भावाला तू आशीर्वादित कर. याचा आत्मा शांतीनं विसावा पावू दे लॉर्ड. आणि त्याच्या पूर्ण परिवाराचं सांत्वन तू कर प्रभू. सांत्वन तू कर. त्याच्या आईचं, पत्नीचं, दोन्ही मुलींचं, बहिणींचं, भावांचं, सगळ्या नातेवाईकांचं सांत्वन तू कर प्रभू. आणि तूच ताबा घे, तूच कब्जा घे लॉर्ड. सर्व गौरव तुला. 2 मिनिटं आपण स्तब्ध उभे राहणार आहोत. आमेन. प्रियांनो, ज्या लोकांना यायचं आहे आमच्या बरोबर तुम्ही येऊ शकता. ओके, या ठिकाणी ऑनलाईन सभा. यू डिडंट फिनिश? यू हॅव टू फिनिश मॅन. व्हेन मेसेज कंप्लीट. टुडे इज माय नॉट सिच्युएशन टू टेल यू दॅट ऑल दिस थिंग्स. ओके, गॉड ब्लेस यू. प्रार्थना करूयात आपण सर्वजण. आता मी तुमच्या सगळ्यांसाठी प्रार्थना करेल. लेट्स प्रे.